रिजर्वेशन हटाओ देश बचाओ. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर आता उभी राहिली एक की रिजर्वेशन हटाओ, म्हणजे आरक्षण पूर्ण काढून टाकायचं. विषय काय आहे की कॉकरोच जनता पार्टी संविधानाच्या आतमध्ये होती आणि त्याच्यानंतर ती आवाज उठवत होती, संविधानाच्या बाहेर नव्हती. आणि यांचं काय, संविधानच खतम करायचं. म्हणजे कसं की कॉकरोच जनता पार्टी ही नाही का संविधानाच्या आतमध्ये, म्हणजे संविधानाला अधिकार दिलेला आहे की आंदोलन करून आपण हे करू शकतो, आंदोलन करून आपण काय बोलतात आपले हक्क मागू शकतो, एकदम शांततेने पण मागू शकतो आणि आक्रमक होऊन पण मागू शकतो. तर आणि यांचं काय माहिती आहे का, डायरेक्ट काय बोलताय, संविधानामधून डायरेक्ट आरक्षणच काढून टाकायचं. म्हणजे संविधान आहे का त्याच्यामधून डायरेक्ट आरक्षण काढून टाकायचं. आणि त्याच्यासाठी मला वाटतंय जर आरक्षण हटवायचं असेल तुम्हाला तर त्याच्या पहिलं नाही का तुम्हाला जाती नष्ट करावं लागते. आणि हे जातीचं एवढं राजकारण एवढं खतरनाक आहे ना की जाती नाही का होणारच नाही. आपल्या देशामध्ये जाती बंद करणं हे कोणाला जमलं पण नाही आणि जमणार पण नाही. आणि पहिलं ते जाती नष्ट करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग झालं तर होईल पण काहून नाही होणार. पण पहिले जाती नष्ट करा. आणि कसं मग जाती नष्ट करायचं असतं तर काय करावं लागेल की एखादा मारवाडी म्हणजे बिझनेसमॅन असेल, तो नाही का कोणाच्या घरी कामाला जाईल किंवा शेतामध्ये जाईल, कोणाची मजुरी करायला जाईल. असं काहीच हे नाही वाटलं पाहिजे फरक की हा मोठा आहे हा छोटा आहे. तेवढं करून जर मग होत असेल तर होऊ शकतं. तर बघा, जर होत असेल तर करूया, आरक्षण हटवूया. आणि त्याच्या पहिलं मला वाटतं परत एकदा बोलतो की पहिलं जाती हटवा, त्याच्यानंतर आरक्षणबद्दल बोला. ठीक आहे.